आपण बघितलं काल आपण पंडिता रमाबाई हा पाठ बघितला. पाठ समजावून न घेता आपण फक्त पहिल्या तुम्हाला पान नंबर 36वर काही प्रश्न वाचन करायला लावलं होतं आणि त्यानंतर त्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला सोडवायची होती. तर तुम्ही ती उत्तरे जी आहे ही पक्क्या वहीमध्ये लिहायची आहे. काही प्रश्न मी तुम्हाला दिले होते, त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला पक्क्या वहीमध्ये लिहायची आहे आणि जर समजली नाही तर ती विचारायची आहे. तर ठीक आहे, पहिला पॅरेग्राफ, पहिला लेसन हा इथपर्यंत पहिला पेज मी तुम्हाला वाचायला दिलं होतं. तुम्ही पूर्ण वाचलं असेल असं मला वाटते. वाचलं सगळ्यांनी? तर ठीक आहे. तर पंडिता रमाबाई या कोण होता? पंडिता रमाबाईचं चित्र इथे दिलेलं आहे. बघितलं तुम्ही? पंडिता रमाबाई या समाजसेविका होत्या. समाजसेविका होत्या. समाजाची सेवा करत होत्या. कोण? पंडिता रमाबाई. पंडिता रमाबाई या कोण होत्या? समाजसेविका होत्या. समाजाची सेवा करत होत्या. स्त्रियांच्या हक्कांसाठी पंडिता रमाबाई नेहमी लढत होत्या. लढत होत्या म्हणजे लढाई करत होत्या का? नाही. पण स्त्रियांच्या हक्कांसाठी नेहमी काम करत होत्या. त्यांना समजावून सांगत होत्या की स्त्रीनी काय केलं तर स्त्रियांना कशा प्रकारचा फायदा होईल हे त्या स्त्रियांना समजावून सांगत होत्या. स्त्रियांच्या उत्थापनासाठी स्त्रियांच्या उत्थापनासाठी केलेल्या सखोल कार्यात पंडिता रमाबाईंचा फार मोठा हात आहे. फार मोठं कार्य पंडिता रमाबाईंनी केलेलं आहे. पंडिता रमाबाई कोण होत्या? पंडिता रमाबाई या फार लहानपणापासून त्यांनी समाजासाठी फार मोठं कार्य केलेलं आहे. या पाठामधून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आदर्श नवीन पिढीला म्हणजे तुम्हाला सर्व छोट्या मुलांना कळला पाहिजे. या पिढीतील मूल्य त्या पिढीत गेले पाहिजे आणि विद्यार्थ्यांमध्ये समाजसेवेची भावना निर्माण झाली पाहिजे, म्हणून आपल्याला हा अभ्यासाला दिलेला पाठ आहे. विद्यार्थ्यांमध्ये समाजसेवेची भावना निर्माण झाली पाहिजे म्हणून आपल्याला पाठ दिलेला आहे. स्त्रियांविषयी आपुलकी वाटली पाहिजे, स्त्रियांविषयी जिव्हाळा वाटला पाहिजे, स्त्रियांना समोर जाण्यासाठी आपण प्रेरणा दिली पाहिजे, म्हणून आपल्याला हा पाठ अभ्यासाला दिलेला आहे. ठीक आहे. तर आज आपण पाठाचं वाचन करून घेऊ. पाठाचं वाचन झाल्यानंतर पाठ समजावून घेऊ. पाठ 10. पंडिता रमाबाई. डॉक्टर अनुपमा उजगरे. जन्म 1949. प्रसिद्ध लेखिका. सांगी पाश्चात हे काव्यसंग्रह, चांदणचुरा, ललितलेखन, पंडिता रमाबाई, लक्ष्मीबाई टिळक, विष्णूशास्त्री चिपळूणकर इत्यादी चरित्रात्मक लेखन, तसेच महाराष्ट्राचा खाद्यसंस्कृती कोश प्रसिद्ध. स्वतःचे संघर्षमय आयुष्य जगत असताना इतर स्त्रियांच्या आयुष्यात नंदनवन फुलविणाऱ्या पंडिता रमाबाईंचे प्रेरणादायी वर्णन लेखिकेने प्रस्तुत पाठात केले आहे. पाठ कोणी लिहिलेला आहे? डॉक्टर अनुपमा उजगरे. डॉक्टर अनुपमा उजगरे. डॉक्टर अनुपमा उजगरे हे काय आहे? पाठाचे लेखक आहे. ह्या काय आहे? पाठाच्या लेखिका आहे. यांचा जन्म केव्हा झाला आहे? 1949 त्यांचे कुठले कुठले काव्यसंग्रह प्रसिद्ध आहे? सांगी, पाश्चात, नंतर चांदणचुरा इत्यादी त्यांचं लेखन जे आहे हे प्रसिद्ध झाले आहे. त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांची नावे इथे तुम्हाला दिलेली आहे. त्यांचे हे कोणते कोणते चरित्र? विष्णूशास्त्री चिपळूणकर, लक्ष्मीबाई टिळक, पंडिता रमाबाई हे मोठे मोठे पुस्तकं त्यांनी लिहिलेले आहे. तर पंडिता रमाबाई ह्या लिखाणातून, या पुस्तकातून तुम्हाला अभ्यासाला त्यांनी एक छोटासा इथे पाठ दिलेला आहे की पंडिता रमाबाई कोण होत्या, पंडिता रमाबाई कशा होत्या, पंडिता रमाबाईंनी काय केलं हे त्यांनी या प्रस्तुत पाठातून तुम्हाला सांगितलेलं आहे. कोणी सांगितलेलं आहे? डॉक्टर अनुपमा उजगरे. स्वतःचे संघर्षमय आयुष्य म्हणजे पंडिता रमाबाईंचे आयुष्य कसे होते? कठीणचे होते आणि या कठीणच्या आयुष्यातून दुसऱ्या स्त्रियांसाठी नंदनवन फुलवणाऱ्या, नंदनवन म्हणजे सुख, समृद्ध, आनंद देणाऱ्या पंडिता रमाबाईंचे प्रेरणादायी विचार लेखिकेने या प्रस्तुत पाठामध्ये केलेले आहे. म्हणजे पंडिता रमाबाईंना खूप त्रास होता, खूप कष्ट होते, खूप त्रास झाला, परंतु त्यांनी आपल्या त्रासाची, कष्टाची पर्वा न करता इतर स्त्रियांसाठी काय काय केले
आणि स्त्रियांना कशामुळे आनंद झाला, कशामुळे फायदे झाले, त्यांनी स्त्रियांच्या जीवनामध्ये कशा प्रकारचे आनंद आणि नंदनवन फुलवले, या प्रकारचे त्याचे विचार, प्रेरणादायी विचार त्यांनी या पाठामध्ये सांगितलेले आहे. हातामध्ये पेन घ्या, पेन्सिल घ्या, पाठ काढा, पान नंबर 36 काढा, पंडिता रमाबाई चित्र पहा आणि त्यानंतर पाठाला वाचन करा. कोलकाता शहरात देशभक्त आनंद मोहन यांनी स्त्रियांसाठी जी खास सभा बोलवली होती ती भारतातील स्त्रियांची पहिली सभा होती. पंडिता रमाबाईंना त्यावेळी बंगाली भाषा येत नव्हती, म्हणून त्यांनी मायबोलीसारखा सराव असलेल्या संस्कृत भाषेतून भाषण केले. पंडिता रमाबाई कोण होत्या? कोलकाता शहरात देशभक्त आनंद मोहन यांनी स्त्रियांसाठी जी एक खास सभा बोलवली होती त्या सभेमध्ये पंडिता रमाबाई स्वतः गेल्या होत्या. ही भारतातील स्त्रियांची पहिली सभा होती. भारतातील स्त्रियांची ही पहिली सभा भरली होती. कुठे भरली होती? कोलकाता शहरामध्ये भरली होती. ह्या स्त्रियांच्या पहिल्या कोलकातामध्ये भरलेल्या सभेमध्ये पंडिता रमाबाईंनी आपल्या मायबोलीतून, म्हणजे आपल्याला जी भाषा येत होती, संस्कृत भाषेतून भाषण केलं होतं. पंडिता रमाबाईंनी काय केलं होतं? स्त्रियांच्या पहिल्या भरलेल्या सभेमध्ये संस्कृत भाषेतून भाषण केलं होतं. त्यांना बंगाली भाषा येत नव्हती. त्यांना बंगाली भाषा येत होती का? नाही. बंगालीतून त्याचा अनुवाद त्यावेळी करण्यात आला होता. त्यांनी आपल्या भाषेतून भाषण केलं, परंतु आपल्या भाषेतून भाषण केल्यानंतर लोकांना समजायसाठी त्याचा अनुवाद हा बंगाली भाषेतून करण्यात आला होता. स्त्रियांची ही पहिली सभा, पहिली स्त्री वक्ता व सादर करण्यात आलेला पहिलाच मौखिक अनुवाद ही त्या सभेची वैशिष्ट्य ठरली. अशा प्रकारची सभा आजपर्यंत झाली नव्हती. स्त्रियांची पहिली सभा झाली होती आणि या पहिल्या सभेमध्ये अनुवाद म्हणजे दुसऱ्या भाषेतून लोकांना समजावून सांगायचा प्रयत्न हा या सभेची वैशिष्ट्य ठरली होती. म्हणजे आज पहिल्यांदाच अशी घटना घडली होती की ज्यामध्ये स्त्रियांनी भाषण केलं आणि या स्त्रीनी भाषण केल्यानंतर ते लोकांना समजायसाठी लोकांच्या बंगाली भाषेतून लोकांना ते समजावून देण्यात आलं होतं. स्त्रीला शिक्षणापासून वंचित ठेवले जात असताना एक पारंपरिक परभाषक स्त्री महाभारतकालीन संदर्भ देऊन स्त्रियांच्या सभेत प्रबोधन करते. ही घटना फार आगळीवेगळी होती. कोणती? की परभाषक स्त्री, दुसऱ्या भाषेतील स्त्री महाभारतकालीन संदर्भ म्हणजे आपल्या पुरातनकालीन संदर्भ ग्रंथातून वेगवेगळे उदाहरणे देऊन सभेला संबोधित करत होती, सभेमध्ये बोलत होती. ही घटना फार आगळीवेगळी होती. ही घटना आजपर्यंत घडलेली नव्हती. त्यानंतर आई, वडील व बंधू यांचे निधनानंतर एकटे जगणे किती कठीण आहे हे अनुभवल्यावर रमाबाईंनी विवाह करण्याचे ठरवले. रमाबाईंचे आईवडील मरण पावले. रमाबाईंच्या आईवडिलांचे निधन झाले. त्यांचा मृत्यू झाला आणि त्यानंतर त्या एकट्या पडल्या. कोण? पंडिता रमाबाई या एकट्या पडल्या. एकट्या पडल्यानंतर एकाकी जीवन जगणे खूप कठीण असते. म्हणून पंडिता रमाबाईंनी काय निर्णय केला? लग्न करण्याचा निर्णय केला. विवाह करण्याचा निर्णय पंडिता रमाबाईंनी घेतला. अतिशय विद्वान वकील म्हणून ख्याती असलेल्या विपिन बिहारी मेघावी यांच्याशी त्या रीतसर विवाहबद्ध झाल्या. पंडिता रमाबाईंनी कुणाशी लग्न केलं, कुणाशी विवाह केला? विपिन बिहारी मेघावी हे कोण होते? वकील होते. फार विद्वान वकील होते. त्या विद्वान वकिलांच्या सोबत पंडिता रमाबाई विवाहबद्ध झाल्या. त्यावेळी त्यांचे वय 22 वर्षाचे होते. त्यावेळी पंडित रमाबाईंचे वय किती वर्षाचे होते? फक्त 22 वर्षाचे होते. त्यावेळच्या रूढीच्या दृष्टीने फारच वाढलेले वय होते. त्या काळामध्ये मुलींचे वय एवढे वाढलेले नसायचे. त्या दृष्टीने जर विचार केला तर पंडिता रमाबाईंचे हे वय फार वाढलेले होते. 22 वर्षापर्यंत त्यावेळी वय लग्न करणे म्हणजे खूप उशिरा लग्न केलं अशी पद्धत होती.
त्यावेळी लहानपणीच लग्न व्हायची. 15, 16, 12, 15, 14 अशा वयात मुलींची लग्न होऊन जात होती. परंतु पंडिता रमाबाईंनी स्त्रियांसाठी कार्य करायचं ठरवलं होतं, स्त्रियांसाठी झटायचं ठरवलं होतं, स्त्रियांची सेवा करायचं ठरवलं होतं. परंतु मध्येच त्यांचे वडिलांचा आईचा मृत्यू झाला, भावाचा मृत्यू झाला. मग त्या एकाकी झाल्या, एकट्या झाल्या. आणि एकट्या झाल्यामुळे काय झालं, एकाकी जीवन काढणं कठीण जातं. म्हणून मग त्यांनी विपिन बिहारी मेघावी यांच्यासोबत स्वतःचं लग्न केलं. आणि लग्नानंतर त्यांच्याशी काय झालं हे समोर आपल्याला दिलेलं आहे. आपण आज इथेपर्यंत बघितलं. पुढील पाठ आपण उद्या बघूया. ठीक आहे. आज तुम्हाला इथपर्यंत समजलं. पाठ पुन्हा वाचा. उद्या मी तुम्हाला पुन्हा न वाचता ह्या पाठाचा सारांश समजावून सांगेल.